वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः वैशेमदेवहितं यदायुः। ओम यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैर्स्तैर्वेदैर्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं समागः ध्यानावस्थितवदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणः। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। अग्रसेन महाराज की जय। सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। मित्रांनो, गाव विश्वस्य मातर, गोधनम राष्ट्रवर्धनम। गाय ही आपल्या कृषी संस्कृतीचा पाया आहे। या भारतीय संस्कृतीचा आराध्य दैवत भगवान कृष्णसुद्धा स्वतःला गोपालक, गोरक्षक म्हणून घेतात आणि म्हणून त्यांच्या आसन सहस्रनामामध्ये एक नाम आहे गोपाला। गोपाला जे आमच्या राष्ट्रसंतांचं भजन आहे, देविकी नंदन गोपाला। मित्रांनो, इथे देशी गाईंचं असं हे गोरक्षण आपण बघतो आहे, जे अशोकजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालं आहे। गाय वाचवा राष्ट्र वाचवा, गोधनम राष्ट्रवर्धनम। ज्याच्या घरामध्ये बाप आणि माय आणि ज्याच्या दारामध्ये गाय, त्याला ऐश्वर्याची कमी काय असं म्हटलं गेलं आहे। म्हणून मित्रांनो, आपण गोपूजक आहोत, गोमय आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आई समान जिला म्हटलं आहे गोमाता, भूमाता, स्वमाता, या मातांचा एक आदर्श पुत्र म्हणून त्यांच्या सेवेमध्ये रत असणारे आमचे आदरणीय अशोकजी अग्रवाल यांनी नुकतीच गोसेवा आयोगाच्या कार्यकारिणीमध्ये आत्ता भेट देऊन महाराष्ट्र शासनाच्या गोविषयक ध्येय धोरणांचा आढावा घेतला। आणि मित्रांनो, गो ग्राम परिषदेच्या रूपाने गाय आधारित ग्राम विकास ही सूत्री स्वीकारून त्यांनी आमच्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी एक आदर्श गोपालनाचा असा हा परिपाठ इथे त्यांच्या मा रेणुका गौरक्षण संस्था चिखलीद्वारे उभा केलेला आहे। निश्चितच मित्रांनो, आज इथे 300 गायीचा असा हा गोशाळेचा उपक्रम आहे, जो ते स्वबळावर चालवतात। अजूनही या उपक्रमाकडे शासनाचं लक्ष नाही, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान नाही। मा रेणुका गोरक्षण संस्थेमध्ये आज माझ्याकडे या गोरक्षण संस्थेमध्ये 300 गायीचं पालनपोषण होत आहे आणि कोणत्याही प्रकारचं अजूनपर्यंत शासनाकडून अनुदान मिळालेलं नाही। शासनाचं थोडं लक्ष कमी आहे। प्रत्येक वेळेस आपण त्यांना जानकारी दिलेली आहे, पण तरीसुद्धा आम्ही याच्यातून कसा खर्च भागवायचा म्हणून त्या शेणाचा मलमूत्राचा उपयोग कसा व्हायचा त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर बायोगॅसचा प्लॅन्ट उभा करून रिसॉर्टला इथून बायोगॅस पाठवून त्यावरून आम्ही तिथे पूर्ण स्वयंपाकाची व्यवस्था करीत आहोत। याचा उपयोग पूर्ण बायोगॅसचा त्या ठिकाणी घेत आहोत आणि राहिलेली स्लरी आणि पावडर ही शेतकरी लोक सर्व आमच्याकडून घेऊन जातात। त्याचा उपयोग ते त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये करतात आणि त्याच्यामुळे त्यांना ऑर्गॅनिक शेती, भाजीपाला वगैरे स्वतः त्या ठिकाणी लागवड करून चांगल्या प्रतीची क्वालिटी तयार करून त्यांना विकण्याची हमीसुद्धा आम्ही दिलेली आहे। तर ते सुद्धा त्याचा प्रयोग करून निश्चितच याच्यापासून शेतकऱ्यांनासुद्धा लाभ होणार आहे आणि या गोवंशाचा सुद्धा पालनपोषणाला हा हातभार लागत आहे। धन्यवाद भाऊ। खूपच मोठं असं हे पाऊल आहे। शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय आणि त्यांच्यावर थोडंसं अवलंबून न राहता स्वप्रयत्नाने आत्मनिर्भर होऊन भाऊंनी आधी केले मग सांगितले काय काय करणं शक्य असं हे करून 300 गायीच्या गोरक्षणाच्या ज्या उपलब्ध शेणाच्या साठ्यातून त्यांनी हा भव्य असा बायोगॅस प्रकल्प इथं उभा करून आपले विविध उद्योग जे आहेत, खास करून महाराजा अग्रसेन रिसॉर्टला हा बायोगॅस पाठवला जातो आणि चुलीवरील स्वयंपाकामध्ये ज्या पद्धतीने लाकडं जाळल्या जातात त्या पद्धतीने हा नैसर्गिक वायू होतो आणि गॅस तयार झाल्यानंतर उरलेलं जे वेस्टेज आहे पावडर वेगळी होते, याचं पाणी पावडर वेगळी होऊन पावडर ही शेतीसाठी आणि पाणीसुद्धा हे गोकृपा अमृताप्रमाणे हे संपूर्ण शेतीसाठी वापरलं जातं। फारच सुंदर असा हा प्रकल्प आहे।
आणि इकडे याचे हे मिक्सिंग होते, त्यानंतर त्या टपमध्ये हे सगळं येतं आणि ऑटोमॅटिक तिकडे येऊन जाते पाण्याला. हे इकडे संध्याकाळी झोडून येऊन जातं. गोबर गॅसचा हा भव्य टँक आपण बघतोय जो भाऊनी स्पेशली बनवला आहे. महाराजा अग्रसेनमधलं रिसॉर्टमधलं जे फूड वेस्टेज आहे आणि गायचं जे शेण आहे आणि जे सांडपाणी आहे या सर्वांचा सुयोग्य वापर करून यामध्ये आपोआपच गायचं शेण मिश्रित होऊन फूड वेस्टेज मिश्रित होऊन जे वापरातलं पाणी आहे त्याचं मिश्रण होऊन ऑटोमॅटिक पद्धतीने स्वयंनियंत्रित पद्धतीने हे संपूर्ण मिश्रण इथे या टपात गोळा होतं आणि त्याचा बायोगॅस तयार होतो आणि हा बायोगॅस पुनश्च स्वयंपाकासाठी रिसॉर्टमध्ये वापरला जातो. फारच मोठी गोष्ट आहे मित्रांनो. सुंदर पद्धतीने पाण्याच्या धारीवर स्वयंनियंत्रित होऊन ते मिश्रण हे अशा पद्धतीनं तयार होतं आणि हे मिश्रण जे आहे त्यासाठी आलेलं हे वेस्टेज पाणी त्याच्यामध्ये मिश्रित असं शेण फूड वेस्टेज फारच सुंदर असा प्रकल्प भाऊ आपल्या सर्व निसर्गपूरक उपक्रमांचा विचार करता खऱ्या अर्थाने पर्यावरण हे प्राणसंजीवन चला करूया संरक्षण संवर्धन ह्या आमच्या सोयरेवंशरे ब्रीदवाक्याला आपण जीवनात उतरवल्याची साक्ष हे स्वतः करून लोकांना सांगितल्यानंतर त्याचा किती मोठा प्रभाव दिसून येतो याचं ज्वलंत उदाहरण आपण आज बघतो आहोत की एका खेड्यातील शेतकऱ्याचा कष्टकऱ्यांचा कास्तकऱ्याचा मुलगा शहरामध्ये येऊन किती मोठा कृषी उद्योग स्थापन करून एक औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणून स्थिरावतो. माणूस हा माणुसकीने शोभून दिसतो आणि याचा आदर्श आणि मूर्तिमंत प्रतीक आहेत आदरणीय अशोकजी अग्रवाल, जे की आपल्या करोना काळातील सेवा कार्यामुळे देशाच्या लोकप्रिय माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. आद्यगुरू शंकराचार्यांनी त्यांच्या या कार्याला आशीर्वादित केले. आपण जाणून घेऊयात त्यांच्या करोना काळातील करोना योद्धा म्हणून त्यांनी राबवलेल्या सेवा उपक्रमांबद्दल आणि त्यांच्या रिसॉर्टमार्फत त्यांनी पुरवलेल्या गरजू लोकांच्या सुविधांबद्दल. भाऊ, मला आपल्याला बोलायचं आहे की आपण नेमकं त्या काळामध्ये कोणत्या प्रकारे आणि कशी मदत केली जेव्हा की लॉकडाऊन लागलेलं होतं, बाहेर फिरायला कोणाला संधी नव्हती आणि मग अशा काळामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे सेवा गरजूंना पुरवली होती? कोरोना काळामध्ये ज्यावेळेस कोणालाही बाहेर निघायची संधी उपलब्ध नव्हती आणि फक्त पेशंट लोकांना कसं न्यायचं दवाखान्यात, त्यांना लांबूनच सोडून द्यायचे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही निर्णय घेतला. कोरोना काळामध्ये प्रत्येक पेशंटला दवाखान्यामध्ये टिफिन, त्याच्यामध्ये 2 पोळ्या, खिचडी, डाळ असं पॅक करून पॅकिंग पार्सल डब्बा प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक पेशंटला आम्ही पुरविला आहे. माझा स्टाफ आणि स्वतः मी यांच्यासोबत राहून पॅकिंग करून तयार करून प्रत्येक दवाखान्यात देण्याचं कर्तव्य आम्ही 2.5 महिने 3 महिनेपर्यंत कमी जास्त 7,000 लोकांना डबे पुरवण्याचं काम विनामूल्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तशाच काही लोकांना ज्यावेळेस परदेशातून येणाऱ्या लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये आश्रयसुद्धा दिला आणि या ठिकाणी आश्रयच दिला असं नाही तर त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था, त्यांना वेळेवर दूध, हळदीचं दूध वगैरे वगैरे जे जे त्यांना आवश्यक होतं ते सुद्धा पुरवण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न केला. कोरोना काळामध्ये बरीच सेवा, बरेच पेशंट आम्ही या ठिकाणी दुरुस्तसुद्धा झालेले आहेत. त्यांच्या या ठिकाणी वापरामुळे सर्व रेस्टॉरंट आम्ही, आमचे कर्मचारी सर्वांच्या सहयोगानं सर्व कार्य कोरोना काळामध्ये चांगल्या रीतीने पार पाडलं. त्याचं आम्हाला आजही समाधान होत आहे, आत्मीय समाधान होत आहे. आणि त्या प्रित्यर्थ आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दिल्लीला बोलावून महाराष्ट्र सदनमध्ये स्वतः उपस्थित राहून आमचा सत्कार केला, आमच्या पाठीवर हात फिरवला. अशोकजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली महाराजा अग्रसेन रिसॉर्ट चिखली ही एक खूपच सुंदर अशी, ज्याला लॉन म्हणता येईल, इथे सभा समारंभ आणि हा खूप सुंदर धबधबा त्यांनी इथे निर्माण केलेला आहे. आणि निश्चितच पर्यटकांचं केंद्रबिंदू असलेलं असं हे नावालौकिकास आलेलं रिसॉर्ट. नमस्कार. महाराजा अग्रसेन रिसॉर्ट हेच नाव का ठेवण्यात आलं यामागची थोडीशी भूमिका आदरणीय अशोकजी अग्रवाल यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. सर, पुनश्च आपणास मनपूर्वक नमस्कार आणि स्वागत. सर, आपल्या या एवढ्या मोठ्या रिसॉर्टला
महाराजा अग्रसेन रिसॉर्ट हे नाव ठेवण्यामागे नेमकी काय भूमिका आहे? महाराजा अग्रसेन यांचे आम्ही वंशज आहोत आणि आमच्यासाठी महाराजा अग्रसेन हे श्रद्धेय स्थान असून त्यांनी त्यांच्या शासनकाळामध्ये प्रत्येक येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना 1 वीट आणि 1 रुपया असं त्यांना द्यायची पद्धत गावकऱ्यांकडून ठरवल्या गेली होती, निर्णय झालेला होता आणि त्या पर्यायाने कोणीही गावात प्रवेश केला कामासाठी उद्योगासाठी तर त्याला गावातले सर्व मंडळी 1 रुपया 1 ईट या उद्देशाने त्याला 20,000 लोक असतील तर 20,000 रुपये त्याचे जमा होत होते, 20,000 इटा जमा होत होत्या आणि इटाचा उपयोग त्यांनी त्याचं घर बांधणे आणि 20,000चा उपयोग त्यांनी त्याचा व्यापार धंदा उद्योग सुरू करावा हा हेतू म्हणजे प्रत्येकाला काम मिळेल ही खात्री ठेवून या ठिकाणी तो यायचा आणि हीच प्रणाली अग्रसेनजी महाराजांनी स्थापन केली त्यांच्या शासनकाळात. आज आम्ही त्याच धर्तीवर हे सर्व कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस कोणत्याही व्यक्तीला अग्रवाल समाजाच्या व्यक्तीला एक महालक्ष्मीच्या रूपात लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे आणि त्यामुळे कोणीही म्हणजे महालक्ष्मी प्रसन्न असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कार्यात बिझी असून त्यांना धनाची केव्हाही कुठेही कमतरता पडली नाही. त्याचप्रकारे अग्रवाल समाजात जे महाराजा अग्रसेनजींनी त्यांचे लग्न झाले ती नागकन्या सोबत लग्न झाले, त्या नागकन्यासोबत लग्न झाल्याने आम्ही त्यांचे वंशज आज अग्रवाल समाज म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे केव्हाही आम्हाला सापापासून भीती नाही, केव्हाही आमच्या परिवाराला अग्रवाल समाजाला सापाने दंश केलेला नाही. कधी दर्शन जरी दिले कधी चावल्याही गेला तरी त्याला बाधा होणार नाही असं आम्हाला त्या ठिकाणी एक म्हणजे आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. त्यामुळे अजूनही अशी घटना घडली नाही की सापामुळे कोणी व्यक्ती मेला असेल, कोणाला दंश झाला असेल. वा, आदरणीय अशोकजी खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत आहे सर्पमित्र वनिता बोराडे, ज्या की आमच्या सोयरे वनाचरे चॅनलच्या कार्यवाहक आहेत आणि थोडंसं सापाचा विषय असल्यामुळे आपण मॅडमची पण महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया याच्यामध्ये टाकणार आहोत, त्यांच्या तोंडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत. साप हा शिवजींचं आभूषण आहे, देवाने त्याला गळ्यामध्ये स्थान दिलं आहे. निश्चितच तो पर्यावरणातला महत्त्वपूर्ण प्राणी आहे. आपली शिवजींच्या पायाशी बसण्याची क्षमता नाही, योग्यता नाही आणि देवाने त्याला गळ्यात धारण केलं आहे. निश्चितच त्याच्यामध्ये काहीतरी महत्त्वपूर्ण बाबी असल्या पाहिजे आणि खास करून अग्रसेन समाजामध्ये सुद्धा धार्मिक पौराणिक कथेमध्ये सापांचं नातं दाखवण्यात येऊन एवढा मोठा आशीर्वादपर सामाजिक संदेश अग्रसेन महाराजांनी दिल्यामुळे आज सापांची आणि लोकांची हत्या होत नाही, एकमेकांना अभय मिळालं आणि हानी होत नाही. धार्मिक दृष्टिकोनातून एवढं मोठं सर्पसंरक्षणाचं कार्य, एवढं मोठं पर्यावरणाचं कार्य अग्रसेन महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं. खरोखरच धन्य आहेत अग्रसेन महाराज आणि धन्य आहेत आजची अग्रवाल मंडळी, जी की या धार्मिक तत्वांना आपल्या उराशी जोपासून साक्षात देवता स्वरूप सर्पसंवर्धनामध्ये पुढाकार घेतात. सापांना सुद्धा देव मानून त्याची हत्या करीत नाहीत. तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, मातृतीर्थ सिंदखेड राजा. या सिंदखेड राजाच्या भूमीने ज्या मातीतून छत्रपती शिवरायांच्या मातेला आकार दिला, अशा राष्ट्रमाता जिजाऊंचं माहेर असणाऱ्या सिंदखेड राज्यातील सेंदुरजन गावचे प्रतितीयश कास्तकार आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय अशोकजी अग्रवाल, जे की आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या मातृतीर्थ जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी सरळ नातं असणारे, त्या मातीत जी नररत्न उगवलेली आहेत त्या मातीचा सुगंध ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दरवळतोय ते शूरवीर, पराक्रमी आणि उद्योगशील उद्योगरत्न आदरणीय श्री अशोकजी अग्रवाल यांचं आमच्या या सोयरे वनचरे चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे, अभिनंदन आहे, वंदन आहे, प्रणाम आहे. आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जाणून घेताना एक सर्वसामान्य खेड्यातील माणूस उद्योजक म्हणून कसा स्थिर होतो, त्याला कोणकोणत्या दिव्यातनं जावं लागतं आणि कशा पद्धतीने तो यशस्वीता मिळवतो
निश्चितच सर्वसामान्य युवकांसाठी समाजासाठी खूप मोठा आदर्श आहे. आपण त्यांच्या विविध पैलूंना आमच्या या मालिकेतून जाणून घेणार आहोत. आज परिचय स्वरूप असा हा सुसंवाद आहे. पुढील मालिकेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देऊन त्या उद्योगातील कामकाजाविषयी, तिथे काम करणाऱ्या संपूर्ण कर्मचाऱ्यांविषयी आणि त्यांच्या कृपेने आज या चिखली तालुक्यामध्ये जवळजवळ 200 घरांमध्ये दररोजच्या चुलीवरचा स्वयंपाक होतोय. 200 कुटुंबांना आश्रय देणारे, उद्योग देणारे, त्यांचं पालकत्व स्वीकारणारे, त्यांच्या सुखदुःखामध्ये रममाण होणारे, जी व्यक्ती गरजू आहे त्या व्यक्तीला 1 रुपया 1 वीट देऊन त्याला राहायला घर, खायला भाकर आणि माईचा पाठीवरून हात फिरवणारे असे आमचे अशोकजी अग्रवाल यांच्याशी आपण क्रमशः दुसऱ्या अंकामध्ये पुन्हा भेटीला येणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. पर्यावरण हे प्राणसंजीवन, चला करूया संरक्षण संवर्धन. धन्यवाद भाऊ. थँक्यू. धन्यवाद.